नमस्कार मित्रांनो, मी दीपक. तर मी आज एक विषय असा घेतलेला आहे की महाशिवरात्री येत आहे 2026ची. तर महाशिवरात्रीचं आपल्याला एक बॅनर एडिट करायचा आहे. हा माझा आजचा विषय आहे. जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. हा व्हिडिओ मी पहिल्यांदा बनवत आहे मित्रांनो. थोडं पहिल्यांदा व्हिडिओ बनवताना थोडं मित्रांनो घाबरल्यासारखं होतं, सगळ्यांनाच होतं. तर व्हिडिओ आवडला ना मित्रांनो तर लाईक आणि शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो. आणि व्हिडिओ तुम्ही पुढे बघू शकता मित्रांनो. आपल्याला आता पिक्सआर्ट ओपन करून एडिटवर ऑप्शनला क्लिक करून आपल्याला एखादा चांगला बॅकग्राऊंड चॉईस करायचा आहे. तर मी आता चॉईस करत आहे बॅकग्राऊंड. तर तुम्ही पण तुम्हाला असा बॅकग्राऊंड पाहिजे असेल तर तुम्हाला गुगलवरती हा बॅकग्राऊंड सहज उपलब्ध होईल. तर हा मी आता बॅकग्राऊंड चॉईस केलेला आहे मित्रांनो. हा काय बरोबर वाटला नाही पण मी हा सिलेक्ट केला बॅकग्राऊंड. तर आपल्याला ॲड फोटोवरती जायचं आहे. ॲड फोटोवरती गेल्यावर मित्रांनो आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे. त्याचा म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीविषयी बॅनर बनवायचा आहे. आता आपल्याला भोलेनाथचा फोटो चॉईस करायचा आहे. तर मी हा फोटो चॉईस केलेला आहे मित्रांनो. ॲड बी केलेला आहे. मग आता मला जागा चॉईस करायची. आता कुठं मी फोटो ठेवू आणि कुठं आपल्याला हा फोटो चांगला वाटेल हे बघू आपण आता. तर मित्रांनो आता ही मी जागा सिलेक्ट केलेली आहे. तिथं मला योग्य वाटायला लागला आहे फोटो. थोडा तुम्हाला तुमच्या पद्धतीने छोटा मोठा तुम्ही इकडं साईडला अपर जिथं ठेवायचा तुम्ही ठेवू शकता. तर आता आपल्याला वापस ॲड फोटोमध्ये जाऊन आपल्याला मित्रांनो वापस आपल्याला एक टेक्स्ट टाकायचा. आता आपल्याला टेक्स्ट लिहायचा आहे. एंटर युअर टेक्स्ट. तर मी मराठी करत आहे महाशिवरात्री. तर आता आपल्याला योग्य ठिकाण बघायचं आहे. आता कुठं योग्य वाटेल आता आपण फॉन्ट चेक करू शकतो. फॉन्ट आता आपल्याला बघायचं कुठला चांगला वाटतो कुठला नाही. तर मी आता स्क्रोल करतोय तर मला हा योग्य वाटतोय फॉन्ट. आता याला मी छोटं मोठं करू शकतो. आता मी हे फॉन्ट टेक्स्ट आता मी छोटं करत आहे. मग टोक्स ह्याच्यावरती मी क्लिक करून कलर, आता कलरवरती मी गेलेलो आहे. तर मी कलर चॉईस करत आहे. तुम्हाला पण असाच कलर चॉईस करायचा आहे मित्रांनो. आता बघायचं आपल्याला कुठला कलर कुठं शूट होतो कसा वाटतो ते बघायचं आहे आपल्याला. तर मी आता ह्यो कलर चॉईस केलेला आहे. आणि ट्रोक्समध्ये जाऊन तुम्हाला जे एवढं स्क्रोल करायचं आहे. बघा किती छान वाटत आहे. छोटं मोठं आता साईज तुम्हाला करायची आहे मित्रांनो. आता वापस मी टेक्स्ट लिहिणार आहे मित्रांनो. आता मी शिवजी बद्दल थोडा टेक्स्ट लिहत आहे मित्रांनो. तर शिव सत्य आहे हे मी आता हे टेक्स्ट लिहिलेलं आहे. तुम्हाला पण असे टेक्स्ट उपलब्ध होतील गुगलवरती मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता मी कसा टेक्स्ट लिहत आहे. शिव सुंदर आहे डॉट. शिव आनंद आहे. आता ह्यो मी टेक्स्ट लिहित आहे.
मित्रांनो, तुम्हाला असे टेस्ट गुगलवरती सहज उपलब्ध होते. शिवब्रह्म आहे डॉट. शिवशक्ती आहे डॉट. शिवभक्ती आहे डॉट. आता हे आपल्याला एका जागेवरती हे करायचं आहे. बघू आता आपण कुठं चांगलं वाटतंय मित्रांनो. तर खाली वर आता मी बघत आहे कुठं हे शूट होईल. तर मला ही जागा योग्य वाटत आहे मित्रांनो. हां, यस. तर मी आता कलर चॉईस करत आहे मित्रांनो. आता पहिला फॉन्ट चेक करणार आहे मित्रांनो. बघा, तुम्ही असे फॉन्ट बघू शकता. मला हा फॉन्ट आवडला. आता मी कलर चॉईस करत आहे मित्रांनो. हे लय ब्लर दिसते मित्रांनो, एवढं उठून नाही दिसत. हे पण लय ब्लर दिसते. हे थोडं वाटतंय जरा बरं मित्रांनो. बघा किती भारी वाटतंय. टॉक्समध्ये गेल्यावर लाईन आपण ब्लॅक करू शकतो मित्रांनो. आता हेच चॉईस झालं मित्रांनो. हेच कलर चांगला वाटत आहे आपल्याला. तर तुम्ही बी तुमच्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जो कलर आवडतो ते हे करू शकता. तर मी ते निवत आहे मित्रांनो. हर हर महादेव. डॉट. आता इमोजी टाकायचं आहे मी. नमस्कार करताना इमोजी टाकलेला आहे मित्रांनो. आता आपण बघू आता हे कुठं चॉईस होतं इमोजी. आता कलर चॉईस फॉन्ट चेक करायचे आपण. बघू बरं. मला हेच आवडतं मित्रांनो फॉन्ट. तरी तुमच्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता कुठला घ्यायचा आहे ते. आणि इकडं तिकडं बघू आता कुठं नेमकं चांगला वाटतंय फॉन्ट. आता टोक्समध्ये जाऊन कलरमध्ये जायचं आहे. कलरमध्ये जाऊन कलर चॉईस करायचं आहे मित्रांनो. ऑरेंज नाही, हे नाही चांगला वाटत मित्रांनो. तरी मी अजून कलर बघा बरं. ॲड फोटोमध्ये जाऊन मी आता एक वाईट बॅकग्राऊंड घेतलेला आहे. त्याला मी थोडं क्रॉप केलेला आहे मित्रांनो. तर मला ह्याच्यामध्ये तुम्ही पुढे बघू शकता. तर मी काय करणार आहे त्याच्यामध्ये. साईज छोटी मोठी करू शकतो मित्रांनो.
तुम्हाला जशी साईज करायची आहे ती. ह्याच्यामध्ये आपल्याला मित्रांनो आता ह्याच्यामध्ये टेस्ट लिहत आहे मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला टेस्ट लिहायचा आहे. तरी बघू शकता तुम्ही पुढील. मी आता हा टेस्ट लिहायचा आहे मित्रांनो. शुभेच्छुक. बघा आता बरोबर झाला टेक्स्ट शुभेच्छुक. मग हे टेक्स्ट आपल्याला घेऊन आपल्याला मित्रांनो व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये घेऊन यायचं आहे. तिथंही बसवायचं आहे. तर ही पण बॅकग्राऊंड बी व्हाईटच आहे, टेक्स्ट बी व्हाईटच आहे मित्रांनो. तर कलरमध्ये जाऊन आपण ब्लॅक कलर घेऊ शकतो. असे कलर चॉईस करू शकतो. स्ट्रोक्स मला हा कलर आवडलेला आहे. स्ट्रोक्समध्ये जाऊन मी लाल करून मोठा करून छोटा मोठा साईज करत आहे मित्रांनो. शुभेच्छुकला थोडं स्टाईलिश बनवायचे आपल्याला मित्रांनो. हे पण चांगलं वाटतं. आता आपल्याला टेस्ट लिहायचा आहे त्याच्यामध्ये मित्रांनो. पुढं हा डॉट घ्यायचा आहे आपल्याला. तर टेस्ट लिहायचा आहे. डॉट घेतला मित्रांनो मी. स्टोरी हा डॉट थोडा मोठा झाला आहे. तर आपला हा डॉट थोडा छोटा साईज करून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे. मी ब्लॅकमध्ये घेतलेला आहे मित्रांनो डॉट. तुम्ही पण कलर चॉईस करू शकता. जशी तुम्हाला साईज ठेवायची छोटी मोठी ते करू शकता. पण आपल्याला छोटी साईज घ्यायची आहे. शुभेच्छुकच्या पुढे ते डॉट लावायचा आहे मित्रांनो. हो, अजून बारीक साईज करायची आपल्याला. थोडा मोठाच आहे डॉट मित्रांनो. आता आपल्याला टेस्ट टाकायचा आहे. समर्थ मित्र मंडळ हा मी टेक्स्ट लिहिलेला आहे मित्रांनो. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही शुभेच्छुक म्हणून तुमचं नाव बी लिहू शकता मित्रांनो. मंडळाचं नाव टाकलं आहे मित्रांनो. तुम्ही तुमचं नाव बी टाकू शकता. कलर चॉईस करायचं आहे आपल्याला. कलर चॉईस करून ब्लॅक कलर असे बघायचे. कुठलं चांगलं वाटतंय हे पण नाही एवढा चांगला वाटत मित्रांनो. बरोबर आहे. स्ट्रोक्समध्ये जाऊन आपल्याला लाईन थोडी मोठी करायची आहे. ब्लॅक लाईन आहे ना, ब्लॅक ओली आणि रेड ओली एकदम कॉम्बिनेशन झालं पाहिजे मित्रांनो. तर बघा किती छान वाटत आहे मित्रांनो. आता फोटो ॲड करायचा आहे आपल्याला. तर मी माझा फोटो ॲड करत आहे मित्रांनो. हे पण मी पिक्सआर्टमध्येच क्रॉप करून घेतलेला आहे मित्रांनो.
तुम्हाला पिक्सआर्ट ॲप आपल्याला तुम्हाला सहज उपलब्ध होईल मित्रांनो गुगल प्ले स्टोअरवरती. तर बघा तुम्हाला साईज किती ठेवायची, मोठी छोटी हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. मित्रांनो मी हा व्हिडिओ पहिल्यांदाच बनवलेला आहे. कसा वाटला मला नक्की सांगा. काही चांगला असेल तरी सांगा, वाईट असेल तरी सांगा मित्रांनो. मी इथून पुढे चांगले व्हिडिओ एडिट करत जाईन मित्रांनो. आता मला शिवभक्तांना हे घ्यायचं आहे शुभेच्छा. सर्व शिव भक्तांना शिवरात्रीच्या हार्दिक